आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मराठी शाळा बंद, राजभाषेचा विजय असो, सामनातून टीका। मराठी भाषा चिरायू होण्यासाठी मराठी शाळा टिकवायला हव्यात। 255 मराठी शाळा बंद पडणं ही बाब गंभीर, सामनामधून राज्य सरकारवर गंभीर टीका। कोकणातील मराठी शाळा वाचवण्यासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, 10 पटसंख्या असलेले वर्ग बंद होणार नाहीत। 1ली ते 8वीच्या शाळांना हक्काचं शिक्षण मिळणार। रिलायन्स कम्युनिकेशनच्या कथित बँक फसवणूक प्रकरणी अनिल अंबानींची ईडी चौकशी। अंबानींची मुंबईतील 3700 कोटी रुपयांची पाली हिल्स इथली मालमत्ता तात्पुरती जप्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळला। कराड सध्या बीड कारागृहामध्ये। हायकोर्टानं जामीन फेटाळल्यानंतर घेतली होती सुप्रीम कोर्टात धाव। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची माहिती। सिन्नर अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी मुख्य संशयित आरोपी गजाआड। नाशिक पोलिसांनी बारामतीमधून घेतलं ताब्यात। या प्रकरणी आणखी कुणाचं सहकार्य आहे का, याचा तपास सुरू। सिल्लोडच्या अंभई गावातील राड्या प्रकरणी 206 जणांच्या विरोधात दंगलीचे गुन्हे दाखल, तर 13 आरोपींना अटक। शेळीच्या व्यवहारावरून 2 गटामध्ये झालेल्या हाणामारीमध्ये दगडफेकीसह तोडफोड झाल्याची घटना। बीडच्या चौसाळामधील परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणामध्ये तब्बल 17 शिक्षक निलंबित। शिक्षण विभागामधील अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून याआधी शिक्षकांच्या विरोधात दाखल होते गुन्हे। आता कॉपीला मदत केल्याप्रकरणी संबंधित शाळा व्यवस्थापनाकडून निलंबनाची कारवाई। जळगावच्या रावेरमध्ये 12वी परीक्षेदरम्यान 11 विद्यार्थ्यांवर कारवाई। भरारी पथकाच्या तपासणीमध्ये 11 विद्यार्थ्यांकडे कॉपी सापडली। रावेरमधील सरदार जीजी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावरचा प्रकार, तर जिल्ह्यामध्ये एकही कॉपी झाली नाही अशी माहिती देण्यात आलेली आहे। संगमनेर तहसीलदारांचा लिपिक 13,000ची लाच घेताना पकडला। लिपिक कैलास खाडेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक। मालमत्तेच्या वाटप पत्राचा आदेश करून देण्यासाठी मागितली लाच।